आज आम्ही बघतो ह्या आठवड्यामध्ये सगळ्याच्याच घरात धुणं सारवण सुरू झालं, कारण दसरा आला. मग अशा गद्दार लोकांसाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक भीमशाहीर बाळ सुभाळ गुरुजी म्हणतात. काय म्हणतात? अर तुटली ना वेडी अंधा श्रद्धेची ही गोडी, तुला न तुझ्या भवानीला. भवानी म्हणजे बायको. अरे तुटली ना बेडी अंध श्रद्धेची ही गोडी, तुला न तुझ्या भवानीला. अरे अरे तो तुझ्या कुत्र्याच्या जगण्याला, अरे अरे तो तुझ्या कुत्र्याच्या जगण्याला, अरे अरे तो तुझ्या कुत्र्याच्या जगण्याला. तुटली ना बेडी अंध श्रद्धेची गोडी, तुटली ना बेडी अंध श्रद्धेची गोडी, तुला न तुझ्या भवानीला. अरे अरे तो तुझ्या कुत्र्याच्या जगण्याला, अरे अरे तो तुझ्या कुत्र्याच्या जगण्याला, अरे अरे तो तुझ्या कुत्र्याच्या जगण्याला. मग बाबासाहेब आंबेडकरांनी तुला आम्हाला बौद्ध धम्मच का दिला याचं आत्मचिंतन आज आम्ही केलं पाहिजे. कारण मी मगाशीच सांगितलं, मगाशीच आमच्या सरांनी देखील सांगितलं की माणसासारखी माणसं असून आम्ही चालत नव्हतो. आम्ही मंदिराच्या समोरून जरी गेलो तर मंदिर धुवून काढायचे गाईच्या मुतानं, पण कुत्र कुणाला न विचारता पार गाभाऱ्यात जायचं आणि क्लिनिक प्लस शॅम्पू लावल्यावर देवाला आंघोळ घालून खाली यायचं. हे त्यांना चालायचं, पण आम्ही चालत नव्हतो. अरे गवताची काडी मोडली तरी आमचा विटाळ होत होता, गवताची काडी मोडली तरी आमचा विटाळ होत होता, नजरेशी नजर भिडली तरी आमचा विटाळ होत होता. एका दलित डॉक्टराने या देशाचा इलाज केला, मग आता तुमचा विटाळ कुठं गेला? एका दलित वकिलाने या देशाला न्याय मिळवून दिला, मग आता तुमचा विटाळ कुठे गेला? अरे बाबासाहेब तुमचा जावाई झाला, मग आता तुमचा विटाळ कुठे गेला? मग त्या लोकांनी आम्हाला मंदिरात येऊ दिलं नाही म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या नाकावर टिचून आम्हाला बौद्ध धम्म दिला. कारण हा समाज स्वाभिमानानं जगला पाहिजे.